Bible says in Matthew 8, मत्थ्याचा 8वा अध्याय बायबल म्हणतं, there was a leper, बरं का, एक कुष्ठरोगी होता. and so he was fed up of his life कंटाळा आपल्या जीवनाला because बिचारा. he was becoming weaker and weaker. कारण दिवसेंदिवस तो अशक्त होत चालला. His limbs were falling off. त्याचे सगळे सांधे निखळायला लागले. And in those times, त्या काळात the law was नियम असा होता, a leper cannot stay in the house where healthy people were कायदा staying. असा होता कायदा, की ज्या घरामध्ये आरोग्यवान माणसं राहत आहेत त्या घरात कुष्ठरोगी राहू शकत नाही. They had to be chased out मग कुष्ठरोगी कोणी निघाला घरामध्ये तर त्याला बाहेर ठेवायचं, because it was contagious. कारण की तो संसर्गजन्य म्हणजे पटकन पसरणारा रोग आहे. And they had to cry out, unclean, unclean. आणि मग या कुष्ठरोगी माणसांनी ओरडायचं, अशुद्ध अशुद्ध अशुद्ध, म्हणजे कोणी जवळ येणार नाही. What a wretched life. काय भयानक जीवन They नाही. cannot get married. लग्न करू शकत नाही. कोण लग्न Even करणार? if the family wants to help them, परिवाराला जरी त्यांना मदत करायची इच्छा झाली they have to keep the food outside. तरी अन्न बाहेर ठेवायचं, ताट वाढून बाहेर ठेवायचं. Just imagine a daughter keeping the food outside and the father picking it up and running away. कल्पना करा, एखाद्या बापाला झालेला आहे कुष्ठरोग आणि मुलगी ताट वाढते आणि तिला असं घराबाहेर ते ताट ठेवावं लागतं आणि बाप येतो पटकन घेऊन निघून जातो So that they will not be की infected. माझ्या घरच्या लोकांना हा त्रास होऊ नये कुष्ठरोगाचा. What a horrible life. काय भयानक जीवन आहे. Your whole features change. म्हणजे आपण कुरूप होऊन जातो कुष्ठरोगात, सौंदर्य निघून जातं बेटा. Today's leprosy is nothing to compare what this leprosy was. आजचा कुष्ठरोग ना खरं म्हटलं तर काहीच नाहीये. त्या काळात जो कुष्ठरोग होता तो भयानक होता. But somebody came and told this leper, पण मग कुणीतरी आलं आणि त्या कुष्ठरोग्याला म्हणालं, Jesus can heal you. येशू तुला बरं करू शकतात. And he was so filled with expectation. आणि त्याची एवढी आशा वाढली ना Waited for Jesus. की त्याने येशूंची वाट पाहिली. Somebody told, कोणीतरी म्हणालं, Jesus is up on the mountain. येशू डोंगरावर आहेत, Wait down इथे here. खाली उभा राहा, तू वाट बघ. Very soon he will come down. पटकन लवकर येशू खाली येतील. And he waited there. आणि कुष्ठरोगी तिथेच डोंगराच्या पायथ्याशी वाट बघत थांबला Let me wait. की मला वाट बघू दे, Because कारण only he can help me. फक्त येशूच मला मदत करू शकतात. मला इथं वाट बघू दे. Such lepers could not even enter the temple to असे pray. कुष्ठरोगी मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना सुद्धा करू शकत नव्हते. Cut off from the society. समाजापासनं अगदी त्यांना वाईट टाकल्यासारखं वेगळं ठेवायचं. Even the families were afraid of lepers. आणि परिवार सुद्धा घाबरायचा त्यांच्या घरातल्या जर कोणाला कुष्ठरोग झाला असेल तर. Some thought that they had committed severe sins, that's why they are infected with this disease. काही लोकांना असं वाटायचं की त्यांनी काहीतरी महाभयानक पाप केलेलं आहे, हे महापापी आहेत आणि म्हणून त्यांना कुष्ठरोग झालाय. Yes. अशी पण समज होती. Since leprosy was seen on the skin, कारण कुष्ठरोग त्वचेवरती दिसून यायचा ना, the lepers could not hide their illnesses. आणि मग कुष्ठरोगी तो आजार मग लपवू नाही शकत कारण त्यांच्या कातडीवर तो दिसतो That's why they had to live apart. आणि म्हणून त्यांना वेगळं राहायला लागायचं. Leprosy would affect their voices, कुष्ठरोगामुळे त्यांच्या आवाजांवर परिणाम व्हायचा, affect the vision, त्यांच्या नजरेवर डोळ्यांवर परिणाम व्हायचा, affect the skin, त्यांच्या कातडीवरती परिणाम व्हायचा, nose, नाक, toes and fingers, त्यांचे पाय, पायाची बोट, and it would become worse every day. आणि दिवसाला त्यांची अवस्था वाईट व्हायची. This man's faith did not waver that day. तर या कुष्ठरोगी माणसाचा मात्र विश्वास त्या दिवशी अजिबात डगमगला नाही. Though he could not walk properly, जरी त्याला नीट चालता येत नव्हतं, तो अडखळत होता. he saw Jesus coming त्यांनी down. बघितलं की येशू डोंगरावरून खाली येत आहे. He dragged himself before Jesus. फरफटत तो येशूंसमोर आला He prostrated himself in homage before आणि Jesus. साष्टांग घातला त्याने येशूंना. How it would have pained him. किती वेदना झाल्या असतील त्या कुष्ठरोगी माणसाला साष्टांग घालताना, मला सांगा. उपडं पडला अख्खा. It's like a 80-year-old man trying to kneel down. हो, 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाने गुडघे टेकल्यासारखा हा प्रकार आहे. But he must have said, पण तो म्हटला असेल, maybe this is the last time I am bearing it up कदाचित शेवटची वेळ आहे ही, मी या सगळ्या यातना सहन करायची, because I have faith in this. कारण Jesus. माझा येशूंवरती विश्वास आहे I'm ready to do anything. आणि मी काही करायला तयार आहे त्यासाठी. His voice was affected, त्याच्या घशावर, त्याच्या आवाजावर परिणाम झाला होता. but yet with great strain he spoke. तरी घशावरती खूप परिणाम झालेला असतानाही तो बोलला. Lord, म्हणाला, प्रभू if you will. तुमची इच्छा झाली ना. See his faith. बघा विश्वास, बघा त्याचा. He didn't say if you can. असं नाही म्हणाला की तुम्हाला जमलं तर बघा. He said, म्हणाला, if you will. तुमची जर इच्छा झाली ना, I know you can. मला माहितीये तुम्ही हे करू शकता. I know you can do all things. मला माहितीये तुम्ही सगळं करू शकता प्रभू. I know that nothing is too hard for you. मला माहितीये तुम्हाला काहीच अवघड नाही प्रभू. You are the master. तुम्ही गुरुदेव आहात. You are the Lord of all. तुम्ही सगळ्यांचा प्रभू आहात. By your word, this world stands. तुमच्या शब्दांवर जग उभं आहे.
By your word, this world is created. तुमच्या शब्दांवर हे जग निर्माण झालंय And nothing has been made that has been made without you. आणि तुमच्याशिवाय काहीच निर्माण झालेलं नाही. You are the Messiah. तुम्ही मसीहा You are आहात. the Son of तुम्ही God. देवाचा पुत्र You are आहात. the healer. तुम्ही आरोग्यदाता I आहात. believe in you. माझा तुमच्यावर विश्वास I trust in आहे. you. माझा तुमच्यावर भरोसा I आहे. have faith in you. माझा तुमच्यावर श्रद्धा आहे. I have श्रद्धा. complete confidence in your power. संपूर्ण श्रद्धा आहे माझी तुमच्या सामर्थ्यावर. But पण are you willing to heal? तुमची इच्छा आहे का प्रभू मला बरं करायची? The question is not whether you can, प्रश्न हा नाहीये की प्रभू तुम्हाला जमणार आहे की नाही, but do you choose to heal me? तुम्ही असं निवडणार का? तुमची इच्छा आहे का मला बरं करायची? Do you choose to heal a sinner like me? तुम्ही माझ्यासारख्या महापापी माणसाला बरं करायचं निवडणार का? Do you prefer to heal a poor man like me? एखाद्या माझ्यासारख्या गरीब माणसाला आरोग्य देणं तुम्हाला चालेल का? Do you prefer to even look at a sick man like me? एखाद्या आजारी माणसाकडे माझ्यासारख्या तुम्हाला बघायला आवडेल का? चालेल का? I know your power, मला तुमच्यातलं सामर्थ्य माहितीये सर, but are you compassionate to heal me? पण तुम्ही तेवढ्या कळव्याने भरलेले आहात का मला बरं करायला? तुम्हाला दया येईल माझ्यावर? Do you desire to heal me? तुमची इच्छा आहे मला बरं करायला? तुम्हाला कीव येईल का माझी सर? Do you pity me? माझ्यावर तुम्हाला दया येईल का? Do you intend to heal तुमची me? इच्छा आहे का मला बरं करायची? Was, असं was Jesus willing? येशूंची इच्छा होती का? I tell you, you will never find Jesus missing any opportunity. हो, मी सांगतो ना तुम्हाला, येशू तर असली कुठलीही संधी सोडणार नाहीत बघा. Never, never, असली never. कुठलीही संधी सोडलेली तुम्हाला दिसणार नाही येशूंकडून. You will find that is always willing, always loving, always merciful, always faithful. नेहमी तुम्हाला येशूंकडून हेच दिसणार की येशू नेहमी तयार असतात, सदैव तयार असतात, सदैव दया द्यायला तयार, सदैव कळवळा करायला तयार, बरं करायला तयार. He's always willing to give more than what you ask. or आणि think. नेहमी तुम्ही जे काही मागता विचार करता त्याच्या पलीकडे द्यायला तयार. The trouble is we don't come to him. त्रास असा आहे बेटा की आपण येशूंकडे येत नाही. He's more than willing to give you. येशू तर आपल्याला मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे द्यायला तयार आहेत. Lord, डोकी जाम होतील एवढं येशू द्यायला तयार आहेत. Lord, are you willing to do it? प्रभू Lord? तुझी इच्छा आहे का? तू तयार आहेस का मला द्यायला? Jesus extended his hand येशूंनी तर हात पुढे केला and said, आणि म्हणाले, I'm always willing. माझी नेहमी इच्छा असते बेटा, I'm always माझी willing. इच्छा नेहमी असते बेटा. And Jesus touched him, आणि येशूनी त्याला स्पर्श केला, was healed instantaneously. लगेचच तो बरा झाला. Read the Bible. He बायबल was वाचा, healed. लगेचच तो बरा झाला आणि ते गाणंही आलं, स्पर्श त्याने मला मात्र केला आणि त्याच वेळी महारोग गेला. ही गाणी त्यातनं आलेली आहेत राजा. Yes. Praise God.